प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये रोबोटिक स्पर्धा संपन्न। प्रकाश पब्लिक स्कूलने सायबर स्क्वेअर टीम व HK स्कूल ट्रेन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलनाचे संस्थापक तथा भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा व प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सौ सुनीता भोसले पाटील वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पहिला डिजिटल फेस्ट दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता। आधुनिक जगातील प्रगत कौशल्याचा वापर तसेच डिजिटल शिक्षण प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी वर्किंग मॉडेल, विविध प्रतिकृती, विविध माहितीपट, वेब डेव्हलपमेंट, ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईन अशा विविध उपकरणांचे तसेच माहितीचे प्रदर्शन यामध्ये करण्यात आले होते। या स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता। होते। सर्वांनी डिजिटल फेस्ट कार्यक्रमाचा आनंद लुटला। ही स्पर्धा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती। प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सौ सुनीता निशिकांत पाटील वहिनी साहेब, प्राचार्य मधुकर नायर, उपप्राचार्य सौ सीमा नायर, डॉक्टर अमोल अडमोटे, RIT इस्लामपूर, श्री सुमसिंग, मॅनेजर अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल इस्लामपूर, मिस्टर लक्ष्मण, मिस्टर कालधरन कराड, मिस्टर हरिकृष्ण, अविनाश साळुखे, मिस्टर गोविंद इत्यादींसह बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता। पाहूया। नमस्कार, सांगली डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आहोत प्रकाश पब्लिक स्कूल मध्ये। आज या ठिकाणी डिजिटल फेस्ट 2023 हा आयोजित केलेला आहे। यामध्ये रोबोट स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि हे पाहण्यासाठी या ठिकाणी बरेच स्टुडंटचे सर्व पालक वगैरे आलेले आहेत। तसेच एक आपल्या बरोबर ज्यांनी आता हे सर्व प्रदर्शन पाहिलेलं आहे त्या शिंगारे मॅडम आपल्या बरोबर आहेत। मॅडम, आपलं स्वागत आहे चॅनल मध्ये। आज हे सर्व पाहून तुम्हाला काय वाटतं? हे सर्व बघून ना मला माझ्या जुन्या आठवणी वापस येत आहे। म्हणजे मी जेव्हा लहान होते ना, मी खूप उत्सुक असायची की बल्ब कसा लाईट देतो किंवा गाडी कशी चालते किंवा जे पण आता आंधळे लोक असतील ना, त्याच्यासाठी एका मुलीने खूप सुंदर प्रोजेक्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये तिने सेन्सर्स लावले। जी काठी यूज केली जाते ना आंधळ्या लोकांसाठीची, तर तिने खालच्या साईडनी सेन्सर्स लावले। लाईक की एखादा अंध व्यक्ती चालताना समोर एखादा अडथळा आला, लाईक की स्टोन आला किंवा एखादी गाडी आली, की 1-2 सेंटीमीटरचं किंवा 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स असलं की लगेच सेन्स करतो आणि आवाज येतो। मग त्या व्यक्तीला कळतं की अरे समोर जायची गरज नाहीये, आपण इथूनच टर्न घेऊया किंवा दुसऱ्या डिरेक्शनने जाऊया। याच्यामुळे तिने जे पण डिपेंडंट असायचे अंध लोक दुसऱ्यांवरती, तर ते आता स्वतःवरती डिपेंडंट व्हायला शिकले। आणि एक प्रोजेक्ट छान होता ज्याच्यामध्ये ऑटोमेटेड लाइटिंग होती। ऑटोमेटेड लाइटिंग इन द सेन्स की जर तुम्ही एखाद्या रूम मध्ये एंट्री केली तर आता कधी कधी तुम्ही थकलेले असता, तर जाऊन बल्ब ऑन ऑफ करायला कंटाळा येतो ना, तर तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवरती ऑर्डर देऊ शकता की प्लीज टर्न द लाईट ऑन, लाईक दॅट, आणि लाईट लगेच जळतो। ते पण खूप मस्त होतं आणि ह्या सगळ्या पोरांनी खूप भारी केलंय जे पण केलंय ते, आणि ते पण खूप कमी वेळामध्ये। जे पण पुस्तकी नॉलेज असतं ना, त्याला त्यांनी ऍक्च्युअल मध्ये आणलंय आणि याच्यासाठी त्यांच्या टीचर्सचा पण खूप सारा सपोर्ट राहिलेला आहे। तर आता हे सर्व आपण पाहतोय ना, हे जुन्या काळामध्ये नव्हतं, त्यावेळी एक साध्या पद्धतीचे उपकरण होते, आता हे डिजिटल पद्धतीचं आहे। तर अशा शिक्षणाची खरोखर शाळेमध्ये गरज आहे का? ऑब्विसली खूप जास्त गरज आहे। हे तरी इंडियामध्ये खूप लेट सुरू होत आहे। दुसऱ्या कंट्रीज मध्ये आपण गेलो तर त्यांना लहानपणापासूनच ट्रेन केल्या जातं डिरेक्टली। लाईक चायनामध्ये बघा ना, तुम्ही गेल्याच्या नंतर छोटी छोटी मुलं मोबाईल बनवायला शिकतात किंवा वेगवेगळ्या डिस्कवरीज वगैरे करतात, आणि ह्या मुलांना ही शाळा हे शिक्षण देते की तुम्ही फक्त पुस्तकी किडा नाही बनायचंय, तुम्हाला जे पुस्तकात असलेलं ज्ञान जे आहे ते तुम्ही ऍक्च्युअल मध्ये करायचं, डिस्कवरी करायची आणि ह्या जगाला एका नेक्स्ट लेवलवरती न्यायचं। आता हे जे स्पर्धा असतील किंवा हे डिजिटल फेस्ट ज्यांनी आयोजित केलेलं आहे प्रकाश पब्लिक स्कूल, त्यांच्याबद्दल काय सांगाल? प्रकाश पब्लिक स्कूल ही एक खूप मान्यांकित शाळा आहे इस्लामपूर मधली, आणि मी इथे ऍक्च्युली 3-4 महिने झाले टीचिंग करतेय। पण ह्यांचं जे टीचिंग पद्धती आहे आणि जे टीचर्सला पूर्ण फ्रीडम दिलं जातं की तुम्ही शिकवून घ्या, जसं तरी शिकवायचंय तसं शिकवा, आणि वेगवेगळे उपकरण यूज करायला देतात। डिजिटल कॅमेरा म्हणते, हे बोर्ड्स आहेत, लॅब आहेत, आणि वेगवेगळे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण केल्या जातात अलॉंग विथ स्टडीज। थँक्यू। So Digital Fest as Prakash School is a wonderful magic happening here. Students are making projects that are
daily usable, and it is a wonder thing that these students are capable of doing it in 2 to 3 days. And we trained from Cyber Square team. We trained these students online. We had some sessions, but we train these students using their projects itself. We tell them how to do the project, where to get the materials. We tell them how to create such codes, follow the materials, how to. Even if they had some errors, we had to solve that. We provide them kits and everything. That's a way of teaching. More than teaching, we are mentoring them to do most things, and these are very useful in daily life. Like these are the basics of robotics and IoT, and they will be developing everything around with that to artificial intelligence, machine learning, and much more than that. So that is it about Digital First as Prakash Public School. नमस्कार. मी सौ अमृता सुमंत कुलकर्णी. माझी मुलगी मैत्री सुमंत कुलकर्णी ही इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज मी हे एक्झिबिशन बघायला आले. खूप छान वाटलं. मुलांनी खूप छान केलेलं आहे. प्रयत्न खूप छान आहे. माहिती पण छान देत आहेत मुलं आणि प्रोग्रेस बघून छान वाटलं. मस्त वाटलं. नाही, स्कूलचं काम तर छानच आहे. आता माझी मोठी मुलगी सुद्धा 12वी पास आउट झाली. तिने सुद्धा छान हे केलं सगळं आणि छान आहे. म्हणजे एकंदरीत प्रोग्रेस पण छान आहे मुलांचा आणि शाळा खूप छान घेते. सगळं व्यवस्थित मुलांच्याकडनं करून पण घेते. Jayavardhan Patil. I have visited today we were invited today for Digital Fest at Prakash Public School. According to me, when I have seen this all, whatever the models students have made, they have made it exponentially very good. In past 3 days, it is really highly impossible for a student to uptake this knowledge in 3 to 4 days. And the way they are explaining everything, best part is this robotic, and I especially like about this radar. So in near future, what this school is taking the steps, I would request Nair sir and all his team all the very best and keep this going on. Thank you. तर आज प्रकाश पब्लिक स्कूलने 16 डिसेंबरला डिजिटल फेस्ट आयोजित केलता. तर त्यात मी भाग घेतला होता आणि मी एक ब्लूटूथची कार बनवली होती. तर भविष्यात मला ह्याचा उपयोग होऊ शकतो, कारण की आता जे इंजिनिअरिंगला मुलं आहेत कम्प्युटर सायन्सला, ते आत्ता शिकतात कोडिंग कसं असतं आणि कसं शिकवतात. ते आत्ताच आम्हाला शाळेत शिकवलं म्हणून त्याचा फ्युचरमध्ये भरपूर उपयोग होऊ शकतो. आत्ता जे कम्प्युटर सायन्सला मुलं शिकतात इंजिनिअरिंगला, ते आत्ता आम्हाला शिकवल्यामुळं आम्हाला त्याचं एक नॉलेज आलंय आणि फ्युचरमध्ये कसं हे इम्प्लिमेंट होऊ शकतं हे पण समजलेलं आहे. आणि हे जे आयोजित केलं हे भरपूर चांगलं केलं. आम्हाला ट्रेनर आलते केरलावरून, त्यांनी आम्हाला हे शिकवलं. नमस्कार, माझे नाव जानवी अनिल पाटील. मी पहिलीपासून या शाळेत शिकते. पहिल्यापासून बघत आली की इथलं वातावरण, इथलं शिक्षण, इथलं सगळंच खूप छान आहे. इथे फक्त अभ्यास घेत नाही तर अभ्यासाबरोबर प्लेइंग किंवा अशा अदर ऍक्टिव्हिटीज सगळ्यात ही स्कूल सगळ्यात बेस्ट आहे. इथले प्रिन्सिपल सर सिंधू मॅम, श्वेता मॅम किंवा वहिनी मॅम सगळे एकत्र मिळून स्कूलमध्ये लक्ष घालतात. सगळ्या मुलांवर या शिक्षकांवर सगळे लक्ष ठेवतात आणि या स्कूलने आम्हाला कधीच काही कमी पडून दिलेलं नाहीये. पहिल्यापासून अभ्यासात, खेळात किंवा अदर टेक्नॉलॉजीज मध्ये. आता ही रोबोटिक्स लॅब ह्या जिल्ह्यात कुठे नसणार आहे, ती आमच्या स्कूलमध्ये आहे. त्यामुळे या स्कूलने आमच्यासाठी भरपूर काही केलंय आणि आम्ही पण खूप प्रयत्न करू की या स्कूलला तेवढंच प्रमाणात मागे देऊ. धन्यवाद. Prakash Public School, for the first time in Maharashtra, has organized a digital first evolution of electronics items, old to the new. And the students have made a lot of projects on coding, games, apps, artificial intelligence, and robotics. It was definitely a unique experience and amazing. Children at a very short notice organized a beautiful digital fest, which was definitely worth seeing. I appreciate the teachers and the students, those who have taken great effort
to make this digital first a grand success. Thank you. सायबर स्क्वेअर टीम व HK स्कूल ट्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये आज डिजिटल फेस्टचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग होता सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा. ह्या डिजिटल फेस्टचं आयोजन करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे की मुलांना आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि कोडिंग ह्याचं मुलांना ज्ञान देणं. कोडिंग हा विषय, हे सर्व विषय आपल्या रोबोटिक लॅब अंतर्गत येतात. या रोबोटिक लॅबचं उद्घाटन 3 जानेवारीला इस्लामपूर प्रांत साहेब आणि आपले सन्माननीय संस्थापक निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि ह्या रोबोटिक लॅब अंतर्गत कोडिंगचं प्रशिक्षण ह्या सायबर स्क्वेअर टीम निजिस ही प्रशिक्षण संस्था जी लंडनमध्ये आहे, तिचे एक ब्रांच केरळामध्ये आहे, त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण आपल्या शिक्षकांना दिलं गेलं होतं. आणि आता टीचर्स आपल्या विद्यार्थ्यांना हे कोडिंग गेली वर्षभर शिकवत आहेत. आणि त्या अनुषंगानेच आज ह्या फेस्टिवलचं आपण आयोजन केलं होतं की आज डिजिटल वर्ल्डमध्ये मुलांना हे सगळं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. डिजिटल इंडिया जर साकारायचा असेल तर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे शाळेतून देणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच एक उत्कृष्ट विद्यार्थी, एक भावी सुजाण पिढी घडू शकते. आणि ह्याचाच उद्देश मनामध्ये ठेवून आपले निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदैव प्रकाश पब्लिक स्कूलची टीम कार्यरत असते. एक पिढी घडवण्यामागे दादांचा जो मूळ उद्देश, एक सुसंस्कृत पिढी, एक समाज आपण घडवला पाहिजे, तो उद्देश ह्या सर्वांच्या अनुषंगाने आज सार्थ होत आहे. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.